नाशिक ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत NDPS कायद्यान्वये 22 गुन्हे दाखल, 29 आरोपी अटक. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घटकातील एकूण 40 पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक व विक्री करणारे तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणारे इसमांवर खालीलप्रमाणे कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा घटकात दिनांक 1 मे 2025 ते 31 मे 2025 दरम्यान राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत NDPS कायद्यान्वये एकूण 22 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत एकूण 8,49,000चे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगवीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तसेच पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोडीन हर्षल भोळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कांभिरे, पोलीस हवालदार सतीश जगताप, संदीप नागपुरे, महाराष्ट्र पोलीस हवालदार योगिता काकड, ललिता शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल विशाल आव्हाड, विनोद टिरे, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल अस्मिता मढवई यांचे पथकाने सदर मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.